आमचे गुरुवर्य सांगायचे बाबा पारायण काय केलं पाहिजे. पारायणामध्ये एवढी ताकद आहे किरोदेकर, पारायणामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जर भावयुक्त अंतकरण श्रद्धेनं जर ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर पारायणामध्ये एवढी ताकद आहे की पारायणाने माणूस नारायण सुद्धा होऊ शकतो. कळते ना? टाळे वाजवायचे ते कणत कुतत वाजवू नका, मोकळे वाजवायचे. म्हणून हे पारायणामध्ये तेवढे म्हणून पारायण केलं पाहिजे. हे ज्ञानोबराच्या ओव्या आहे. म्हणून 3 नंबर उपकार कोणाचे? देवाचे. आता देवाचे उपकार मी रात्रभर सांगू शकतो पण आपल्याला थांबायचं, अभंग सोडायचे. लक्ष द्या. मग 3 नंबर उपकार देवाचे, पण प्रामुख्यानं सर्वात जास्त उपकार सगळ्यांवरती उपकार कोणाचे आहे? ते साधू संतांचे. ऐका, संतांचे काय? देवाचे सगळ्यावरती उपकार आहे सगळ्यांवरती, पण संतांवरती देवाचे उपकार नाही. बरं ऐका, संतांवरती देवाचे उपकार, हा देवावर संतांचे उपकार आहे. कळतंय माझं बोलणं? एक एक शब्द मोजून मापून तोरून बोलतो मी. लक्ष द्या. देवावरती संतांचे उपकार आहे, संतांचे उपकार आहे. म्हणून सर्वात जास्त उपकार कोणाचे आहे? संतांचे. मग महाराज सांगा ना उपकार. महाराज म्हणले ते उपकार सांगताच येऊ शकत. मग सांगताच येऊ शकत, मग सांगणार नाही का? सांगणार. महाराजांनी विचार केला सांगायचं नाही म्हटल्यावर कळणारही नाही, मग सांगायचं. मग सांगा ना महाराज. मग महाराज ते उपकार सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आपण सारखे अपना तरीके अपना आपल्यावरती उपकार आहे, जीवावरती काय उपकार आहे? महाराज म्हणले आपणा सारिखे करती. हा उपकार साधू संतांचा आहे. आणि आपल्यासारखं करत असताना वास्तविक पाहता हे संतच करू शकतात. आपली जागा कोणीही दे, आपली जागा स्वतःची जागा समोरच्याला कोणीही दे, ते संतच देऊ शकतात. ऐका, सोपं सांगू तुम्हाला. काही काही नेते लोक पाहतो आम्ही. महाराज एक पोरगा होता, आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. एक पोरगा होता, तो बापाला म्हणला पप्पा मला राजकारण शिकायचं. नेता होता, त्याचे वडील नेता होते. म्हणले मला राजकारण शिकायचं. वडील म्हणले अरे शिक्षण ना थांब, तुझं वय नाही अजून. नाही मला आत्ताच शिकायचं, राजकारण शिकायचं म्हणलंय. म्हणजे तुला राजकारण शिकायचं? म्हणे हो राजकारण शिकायचं. आत्ताच? म्हणे हो आत्ताच शिकायचं. म्हणे एक काम कर, काय करू? म्हणे आपल्या घराच्या गच्चीवर वर जा. त्यानं बापाचं ऐकलं. म्हणजे राजकारण शिकायचं? म्हणे हो गच्चीवरती जा. बापाचं ऐकलं, गच्चीवर गेला. कुठे गेला? गच्चीवर गेला. हा गच्चीवर गेला. गच्चीवर जाऊन त्यानं वडिलांना सांगितलं बाबा मी गच्चीवर आलोय, राजकारण शिकायचंय, काय करावं लागेल सांगा. सांगितलं वरून उडी मार. काय कर? उडी मार. तो म्हणला माझं तंगड मुडन ना. तो म्हणला तू ताण घेऊ नको, खाली मी आहे, मी तुला काय करेल झेलून घे, तू फक्त उडी मार. तो म्हणला तू ताण घेऊ नको, विश्वास ठेव माझ्यावर, तू फक्त वरून उडी मार, मी तुला झेलून घेतो. हा त्यानं जशी वरून उडी मारली तसं बापानं सोडून दिला. दणकन खाली पडला, तंगड मुडलं. हॉस्पिटलमध्ये नंतर नेऊ आपण त्याला. लक्षात ऐका, त्यानं प्रश्न विचारला वडिलांना, बाबा अहो मला नुसतं राजकारण शिकवायचं होतं, तुम्ही वरून उडी मारायला लावली, तंगड मुडलं माझं, काय तुम्ही कशाला याला राजकारण म्हणता? वडील म्हणले बाबा यालाच राजकारण म्हणतात. राजकारणात सख्या बापावर विश्वास ठेवायचा नसतो.
कळतंय का? कारण राजकारणात स्वतःची जागा सुद्धा द्याविषयी वाटत नाही, पण हे परमार्थात होता. परमार्थामध्ये कृपा कटाक्ष निहाळिले आपले पदी बैसविले. हा तुम्ही म्हणसाल कोण केलं का? सांगतो तुम्हाला, सांगतो ऐका. आपली जागा कोण दिली? ज्या नाथ महाराजचा अभंग घेतलाय त्या नाथ महाराजांकडे एक मुलगा फक्त पुरणपोळी खाण्याच्या उद्देशाने गेला होता. कळते का? फक्त पुरणपोळी आवडत होती. आहे ना, सणावाराच्या दिवशी एका शेजारच्या घरी पुरणपोळी केलेली होती. परिस्थिती गरीब होती. शेजारच्या घरी केलेली, ती उरल्यामुळं त्या शेजारणीनं पुरणपोळी आणून दिली. तिने पुरणपोळी आपल्या मुलाला दिली, कारण मुलात आई वडिलाचा जीव मुलात असतो नाही का, आईचा जीव मुलात असतो. तिनं मुलाला दिली. मुलानं पुरणपोळी खाली, त्याला आवडली. त्यानं सांगितलं आई ही पुरणपोळी खूप छान लागते, काम कर, ही मला रोज पाहिजे खायला. सांगितलं बाळा आपली ऐपत नाही, मग मला रोज पाहिजे, काय करावं लागेल? सांगितलं तू एक काम कर, नाथ महाराजांच्या घरी जा. नाथ महाराजांच्या घरी रोज देवासाठी नैवेद्य असतो तो पुरणपोळीचा. हा पुरणपोळी, तू नाथ महाराजांच्या घरी जा. मुलगा पुरणपोळी खाण्यासाठी नाथ महाराजांच्या घरी गेला. ऐका बरं, नाथ महाराजांच्या घरी गेला आणि नाथ महाराजांच्या घरी राहू लागला. एकच काम, कोणतं? फक्त भागवत कथा श्रवण करायची, कथा रामायण जे असं ते कीर्तन श्रवण करायचं आणि काय करायचं? जेवण करायचं. हे कार्यक्रम बरं का, लक्ष द्या. आणि एक दिवस एक वेळेला नाथ महाराजांनी रामायण लिहायला घेतलं. रामायण लिहायला गेलं तर अर्ध रामायण लिहून झालं आणि नाथ महाराजांना असं वाटलं की आता आपण थांबलं पाहिजे, कुठेतरी या इहलोकाची यात्रा संपवली पाहिजे. सांगितलं सगळ्यांना, आता मला या ठिकाणी इहलोकाची यात्रा संपवावीशी वाटते. लोकांनी सांगितलं काहून नाथ महाराज, राहिलेलं रामायण कोण लिहिणार आहे? सांगितलं आहे ना म्हणलं आमचे गावबा महाराज. सगळं शेवटी बसलेले. त्यांनी फक्त काय काय काम केलेलं? पुरणपोळी. अभ्यास वगैरे काहीच नाही. ऐका ऐका, सांगितलं गावबा महाराज आहे ना. गावबा महाराजांनी सांगितलं पुरणपोळी खाल्ली, तुम्ही का सांगितलेलं काम सुद्धा मी आता करणार आहे, काही हरकत नाही. महाराज ऐका, पुढचं राहिलेलं रामायण गावबा महाराजांनी लिहायला घेतलं हातामध्ये. आता ऐका, कितीही मोठा पंडित आणला, इथून नाही काशीवरून जरी आणला, पंडित कशाला म्हणतात? ज्याच्या उलटा हरिपाठ पाठ त्याला पंडित, त्याला शास्त्री म्हणायचं. त्याला शास्त्री, त्याला पंडित म्हणायचे. हा, ज्याच्या हरिपाठच पाठ नाही असं आता पुढे न बोललेलं बरं, मुद्दा लक्षात घ्या. ती पडीत जमीन, ती पडीत जमीन. हा, महाराष्ट्रात जन्माला येऊन जर हरिपाठ पाठ नसेल त्याला महाराष्ट्रात राहायचा अधिकार. ऐका, ज्याच्या उलटा हरिपाठ पाठ तो शास्त्री, तो पंडित. किती मोठा पंडित आणला, किती मोठा शास्त्री आणला, तर नाथ महाराजांच्या ओव्या कोणत्या, गावबा महाराजांच्या ओव्या कोणत्या नाही सांगू शकत. कळतंय का? आपणा सारखी करीती याती कुळ नाही चित्ती. नाथ महाराजांनी स्वतः सारखं करून घेतलं. आपणासारखे करते याती कुळ नाही चित्ती. हे करतात कशामुळे? दया अंतरात वसे दुजा भाव ते नसे. त्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे. काय दया आहे? दया एवढी की समाजाला ते हाकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम घ्या तुम्ही देवाचं. सगळ्यांना एकच सांगणे की तुम्ही काय करा, देवाचं नाव आपल्या कंठात धारण करा. सगळ्यांचे परमार्थाचं सारच म्हणजे नामस्मरण आहे महाराज. नामस्मरण आहे. प्रत्येकानं नामस्मरण केलं पाहिजे. महिला मंडळ ऐका, लक्ष द्या. मी तुमच्या मुलासारखं आहे. जास्तीत जास्त नामस्मरण तुम्ही केलं पाहिजे. त्याची दोन कारण देईन. पहिलं कारण, देवानं तुम्हाला गोड आवाज दिलेला आहे. मान्य आहे का? मान्य का? पुरुषांपेक्षा गोड आवाज दिलाय. मान्य का? हो तर म्हणा, वरगणी मागतोय का? मान्य. पण हा गोड आवाज ऐकायचा बाबा तुम्हाला, एक तर भांडणार. एवढे भांडतात बा आमच्यामध्ये. एक शांताबाई, नाव शांताबाई, पण भांडण गेलं कुत्र्याची आई. एवढी भांडती महाराज. एक तर भांडणार, नाही तर मग दुसरं रडायला यांना कारण असलं पाहिजे. असं आहे की विनाकारण रडतात, कारण नसताना. आमच्या गावात एक शिक्षक आहे. आता स्वतः शिक्षक म्हणल्यावर पोरं आडाने राहतील का? पोरही ग्रॅज्युएट नोकरीला शिकलेले. आता पोरं ग्रॅज्युएट नोकरीला शिकलेले म्हणजे सुना आडाने पाहतील का? ते सुनाही ग्रॅज्युएट नोकरीला शिकलेल्या. योग एक दिवशी तो म्हातारा मेला. म्हातारा मेला, कोणा सांगितलं? आमचे वडील मेले, आता तुम्ही रडा. त्या म्हणले आम्हाला रडता येत नाही. म्हणे मग रडण कोण? म्हणे बाया सांगा रोजानं. गेला गावात. इकडे का टोळे मुकरत म्हणता का? टोळे मुकरतो. म्हणे काय आपल्याला बाया द्या. म्हणे किती पाहिजे? म्हणे द्या. म्हणजे पण बायाची सुट्टी कधी होईल? तो म्हणला गेल्या 6 मिनिटं बसल्या की सुट्टी. तो म्हणे एवढ्या कमी कामासाठी एवढ्या बाया कशाला? बाया कमी नाही. तो म्हणे हा बाया 10 पाहिजे, पण काम असे बाया रडायला पाहिजे. तो म्हणे भाऊ आतापर्यंत बाया निंदायला दिल्या, कापूस याचेला दिल्या, हा मक्का सोंगायला. तू पहिलाच भेटला म्हणे, रडायला माया कोण भेटणार आहे? तूच पाय. पुढे गेला मला. एक गंगू मावशी होती. म्हणे काय पाहतोय? म्हणे भाऊ. म्हणे बाया पाहते. म्हणे असं. म्हणे काय देशील?
म्हणजे 30-30 किलो तुरी. आता त्या काळात तुरीला भाव होता मला. लगेच गंगू मायनं सुमन मायला खुललो. सुमन माय चालला 10 मिनिटात 30-30 किलो तुरी भेटतात. आता खरं सांगा तुम्ही, ज्याच्याविषयी रडायचंय त्याचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र काहीतरी माहिती असलं पाहिजे ना, की हा खूप नालायक होता, हा कधीच कीर्तन ऐकायला जात नव्हता, हा कधीच सप्त्यात वर्गणी देत नव्हता. काहीतरी माहिती पाहिजे ना. यांना काहीच माहिती नाही. यांनी केलं ना रडायला सुरुवात. याला 30-30 किलो तुरी कबूल केल्या ना माय. आता का तुरी देतो का मुकण्या देतो. या रडतीन काय. गोड आवाज देवानं दिलाय महिला मंडळी, पण तो देवाच्या नावात निघलच सांगता येत. तो देवाच्या नावात निघला पाहिजे. तुम्ही हसून घ्या, मी चक्कर मारून येतोय का. दृष्टांत सोडून द्या, ऐका सिद्धांत लक्षात घ्या. दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्यासाठी असतो. मी पुरावा देईन त्याला. काय काय मी दृष्टांत सांगतो, त्या दृष्टांताला पुरावा देईन. कारण मी नेहमी सांगत असतो, कीर्तनकारांना वक्त्यानं म्हणजे कीर्तनकारांना बोलत असताना एकतर द्यावा पुरावा. काय 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 कीर्तनकारांना बोलत असताना एकतर द्यावा पुरावा. आणि जर कीर्तनकार नसन देत पुरावा तर कीर्तनकार जित्ता पुरावा. कळतंय मुद्दा लक्षात द्या. हा, सासूसाठी मोल घातले रडाया नाही असू आणि माया. हे प्रमाण, हे पुरावा आहे बोलण्याला. अजून एक पुरावा सांगू. सासूसाठी रडे सुन भावांतरीचा भिन्न. ऐका ना, हा, सासूसाठी रडे सुन. एखादी बाई जर मेली, म्हातारी जर मेली, तर तिची मुलगी सुद्धा रडते. आई तू एवढ्या लवकर सोडून आम्हाला का गेली. आणि ती म्हातारी मेल्यानंतर तिची सून सुद्धा रडते, फक्त ती थोडं वेगळं रडते. सासूबाई तुम्ही एवढ्या उशिरा सोडून आम्हाला. भाव अंतरीचा भिन्न. म्हणून मुद्दा लक्षात घ्या. रडतात तुमचं मान्य आहे, पण तो गोड आवाज तुमचा देवाच्या नावात निघला पाहिजे. पहिलं कारण गोड आवाज दिला तो देवाच्या नावात निघण्यासाठी पहिलं कारण. दुसरं कारण, तुम्ही देवाचं नामस्मरण का करायचं, काय करायचं त्याचं कारण बघा. सर्वात महत्वाचं काम देवानं तुमच्याकडे दिले, ते कोणतं. स्वयंपाक करणं. बरोबर. असं म्हणतात, जैसा खावे अन्न वैसा होय मन, जैसा पिवे पाणी वैसी बोले वाणी. हे की नाही. सोपं सोपं सांग. जसं आपण जेवण करायचं तशी माणसाची बुद्धी होते गड्या. जसं जेवण करायचं. हा, म्हणून प्रत्येकानं सात्विकच जेवण करायचं. ढाब्याशिवाय जेवायचं नाही. कळतंय का. सात्विक आहार, युक्त आहार विहार नेहमी इंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. महाराज म्हणजे बाबा जेवण करत असताना सात्विक आहार सेवन करायचं. का गुरुडे सांगायचे, तुम्ही स्वयंपाक करत करत, ऐका ऐका खिरोदेकर, तुम्ही स्वयंपाक करत करत जर नामस्मरण करत करत जर स्वयंपाक केला तर त्या नामस्मरणाचे संस्कार त्या स्वयंपाकाचा, तो स्वयंपाक जो खाणारे गड्या त्याच्या माध्यमातून ते संस्कार बाहेर आले शिरणार नाही. म्हणून तुम्ही नामस्मरण करत करत स्वयंपाक केला पाहिजे. अजून सांगू, नामस्मरण तुम्ही का करायचं, एकच फायदा सांगतो, संपवतो. लक्ष द्या. का करायचं, नामस्मरणाचा परिणाम, नामस्मरणाचा फायदा काय. आता सध्या सोशल मीडियावरती एक संत फार व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशामधले ते आहे. पिवळे कपडे असतात बघा, पिवळे कपडे. क्या बात आहे. आमच्या दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आज प्रत्येक तरुणाच्या हृदयावरती ज्यांनी राज्य केलं ते प्रेमानंद महाराज. लक्ष द्या, ऐका. त्या प्रेमानंद महाराजांची एक खुबी सांगतो तुम्हाला. लक्ष द्या. ते प्रेमानंद महाराज आहे ना, त्या प्रेमानंद महाराजांना डॉक्टरांनी 18 वर्ष अगोदर, किती 18 वर्ष अगोदर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही फक्त 2.5 ते 3 वर्ष जिवंत राहू शकता. किती. 2.5 ते 3 वर्ष, फक्त 3 वर्ष जिवंत राहू शकता. डॉक्टरने सांगितलं. मोठे तत्वज्ञ होते, ते शास्त्रज्ञ होते, मोठे सर्जन होते, त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त 3 वर्ष जिवंत राहू शकता. ऐका. पण आज जिवंत आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण त्यांचं कारण असं होतं, 3 वर्षात का मरणार आहे तुम्ही का सांगितलं होतं, त्याचं कारण असं होतं, त्यांच्या दोन्ही किडन्या खराब आहे. दोन्ही किडन्या खराब आहे. आणि रोज डायलिसिस होतात. रोज डायलिसिस म्हणजे काय माहिती तुम्हाला. रोज पूर्ण शरीरात रक्त काढून घ्यायचं, ती फिल्टर करायचं, जेवढं चांगलं तेवढं परत सोडायचं, खराब असेल ते टाकून द्यायचं. याला रोज डायलिसिस. असं डायलिसिस रोज होतं. किती त्रास होत असेल, किती त्रास होतो. तुम्ही जे पाहत असतील, ज्यांचे व्हिडिओ पाहत असतील, तुम्हाला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटतं का असं की आजारी यांचा रोज डायलिसिस होतो, वाटतं का तुम्हाला चेहऱ्याकडे पाहून. काय तेज आहे मला चेहऱ्यावरती. का त्याचं कारण सांगतो, ऐका. अरे डॉक्टरांनी 17 वर्ष अगोदर, 18 वर्ष अगोदर सांगितलं की तुम्ही 3 वर्षात त्या ठिकाणी तुम्ही मरून जासाल. पण ऐका त्याचं कारण असं होतं, दोन्ही किडन्या खराब आहे. पण एका किडनीला नाव दिलं राधा आणि दुसऱ्या किडनीला नाव दिलं कृष्ण. राधा कृष्ण.
एवढं नामस्मरण केलं खिरोदेकर. 17 वर्ष अगोदर 3 वर्षात मरणारा महात्मा 17 वर्ष होऊन गेले, अजूनही वृंदावनामध्ये जिवंत आहे, अजूनही जिवंत आहे. हा नामस्मरणाचा परिणाम आहे, हा नामस्मरणाचं हे फळ आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती आहे, तुमच्या पायाला लागून सांगतो, सर्वांनी जास्तीत जास्त नामस्मरण केलं पाहिजे, जास्तीत जास्त. एक कारण सांगू तुम्हाला, नामस्मरण किती फायदा होतो सांगू तुम्हाला, किती फायदा होतो. मी आता इथं येत असताना, माझं गाव इथून साधारणतः 150 किलोमीटर, 150 किलोमीटर जवळ आहे, खूप दूर आहे महाराज. हा, सकाळी माझं कीर्तन होतं उत्तर कार्याचं. आमच्या दादाने, नारखेडे दादाने मला कॉल केला, मी कॉल उचलला पण त्यांना कळालं कीर्तन चालू आहे. मी बोललो थोडस, म्हटलं कीर्तन चालू आहे, कीर्तन झाल्यानंतर कॉल करतो. 10 ते 12 कीर्तन होतं, पण 11 ते 1 कीर्तन झालं. मग उत्तर कार्याचं वर्षभराचं कीर्तन होतं, ते कीर्तन झालं. मी नामस्मरणाचा परिणाम सांगतो, नामस्मरणाचा फायदा सांगतो तुम्हाला, फायदा आताचा. हा, उदाहरण स्वतःच सांगतोय, हा लक्ष द्या. हा, मग मी कीर्तन केलं, 1 वाजता कीर्तन संपलं, 2 वाजता मी घरी आलो. आणि 2 वाजता घरी आल्यानंतर परत तयारी करायची आणि सर्व काही बॅग भरायची, इकडे यायचं. मला 2:30 वाजले. आता माझ्या गावावरून इथं यायला साधारणतः 4 तास लागतात. किती? 4 तास. आता तुम्ही सांगा, 2:30ला तिथून निघायचं, नॉनस्टॉप माणूस येऊ शकत नाही. मग मी विचार केला, आता कसं जायचं, कसं जायचं. मी म्हटलं, गाडीवर एवढ्या फास्ट जाऊन आता फायदा, आपण काय करू, मोटरसायकल घेऊन नाही तर गाडी घेऊ आणि बस स्टॉप पर्यंत पोहोचू, सिल्लोडून बसनं जाऊ, असं मी ठरवलं. लक्ष द्या बरं. पण तेवढ्यामध्ये आमच्या दादांनी कॉल केला महाराजांना, ललित बाबाला. ललित बाबांनी मला कॉल केला, म्हणले महाराज कुठे आहे. म्हणलं बाबा जस्ट कीर्तन करून मी घरी आलो. म्हणजे घरी आले, म्हणे तुम्ही एक काम करा, तुम्ही गोळेगावला या, अजिंठाला या, मी तुम्हाला तिथून घेऊन जातो. म्हटलं तुम्ही, मी त्यांना विचारलं तुम्ही आता कुठे आहे. ते म्हणले मी घाटनांद्र्याला आहे. आणि घाटनांद्र्यापासून माझं गाव फक्त 10 किलोमीटर आहे. बाबाला म्हणलं बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथंच थांबा, मी 10-15 मिनिटात तुमच्या जवळ आलो. मी वडिलांना सोबत घेतलं, वडिलांना तिथे आणून सोडलं. मी बाबांच्या गाडीत बसलो 4 व्हीलर मध्ये आणि बाबांच्या सोबत आलो. लक्ष द्या बरं, नामस्मरणाचं काय फायदा त्याचं कारण सांगतो आता, लक्ष द्या. मग गाडीत येत असताना झालं असं, मी वृंदावनवरून ते जप काउंटिंग मशीन माहिती तुम्हाला, ते जप काउंटिंग मशीन आणलेलं आहे. मी भरपूर आणले ते घरी. माझे जे रिलेटिव्ह जवळचे नातेवाईक त्यांना पाहिजे असले त्यांना मी ते देतोय नामस्मरणासाठी. ते का देतो, कारण त्याचं एक कारण आहे बघा. ते जर बोटात असलं तर माणूस असं देवाची आठवण आपल्याला येत, ते जर बोटात गुंतलेलं असलं, ते गुंतलेलं ते ओझं होतं आणि त्या निमित्तानं तरी आपलं बोलणं झालं कोणाशी की लगेच आठवतं की अरे आपल्याला काय करायचंय, नामस्मरण करायचं. लगेच नामस्मरण करायला लागतो माणूस. आणि एकदा त्या नामस्मरणाची सवय झाली की माणूस नामस्मरण करत राहतो. लक्षात घ्या. मग मी काय झालं, मी बाबांना म्हटलं बाबा मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. म्हणलं बाबाने गिफ्ट काय आणलं. म्हणलं एक आवडेल, म्हणलं तुम्हाला काय आणलंय म्हणे. मग मी ते बाबाला जप यंत्र दिलं, काउंटिंग यंत्र. बाबा म्हटलं अरे मी किती दिवसाचा मी विचार करतो, याला आपण बुकिंग करू, फ्लिपकार्टवरून बोलवू. मी विचार करत होते, आज तुम्ही प्रत्यक्षात दिलं म्हणले. मी बाबाला जप यंत्र दिलं आणि बाबानं गाडीमध्ये, ऐका बरं, बाबानं गाडीमध्ये तिथून बाबानं फरदापूर पर्यंत म्हणजे पहूर पर्यंत 7,000 नामस्मरण केलं एका तासात. 7,000. ऐका त्याचा परिणाम सांगतो तुम्हाला. मला कशाने यायचं होतं इथं, कशानं, मोटरसायकलनं किंवा बसनं. मी कशात आलो, बाबाची गाडी कोणती आहे, नुसती 4 व्हीलर इनोवा आहे महाराज, इनोवा क्रेस्टा, आरामदायक गाडी. आता लक्ष द्या, नामस्मरणाचा फायदा सांगतोय मी. नुसतं 4 व्हीलर मध्ये आलो एवढं नाही, बाबाला जप यंत्र दिलं, बाबानं जप यंत्र केलं, जप 7,000 केला, बाबानं 7,000 जप केला. पण जप यंत्र कोण दिलं, मी दिलं. लक्षात घ्या. मग माझ्या निमित्तानं मी केलं नाही बरं, केलं कोण, बाबाने केलं. पण निमित्त मी झालो. भगवान परमात्म्याचे काय उपकार आहे, नामस्मरणाचा काय फायदा सांगतो तुम्हाला. बाबाने 7,000 नामस्मरण केलं. पण पहुरूरून पुढे निघाल्यानंतर बाबांच्या मोठ्या भावांचा फोन आला. म्हणले उद्या सकाळी आम्हाला परत दर्शनासाठी तिकडे जायचंय, आम्हाला तुमची गाडी पाहिजे. बाबा म्हणले तुमचं जायचं जमलं. मी माझ्या जीवनातला फायदा सांगितला, माझ्या जीवनातला नामस्मरणे. अरे काही काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले काय नो हे केले. काही होऊ शकतं, कशामुळं. मग आपण काय केलं पाहिजे, मग घ्या सगळ्यांनी हातवर, या मोठ्या प्रमाणे हातवर घ्या सगळ्यांनी, वर सरळ. जो हातवर करणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याचे शपथ रे भाऊ. असं केले का सगळ्यांनी. सरळ करा, सरळ.
हे वाशी हे तुम्ही चहा घेऊन विठोबा रखुमाई जोर नाही टाळी वाजवेल फक्त टाळी 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 अशी वाजवायची घरी झोपलेल्यांना वाटलं पाहिजे भूकंप आला काय टाळी अशी वाजली पाहिजे जोरदार टाळी टाळी वा 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 क्या बात आहे फिरोदेकर बस 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 टाळ 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 जोरात टाळ बस बस पकवा टाळी टाळ टाळी घ्या हात खाली आजी 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 खाली घ्या आजी आजी पाहू नका माग सुरुवातीला चालते ती वर घ्यायची 3-3 वेळा सांगावलं तर खाली घ्यायचं कोणाला सांगायचं का नाही असं सगळ्यांनी प्रेमाने या ठिकाणी भजन केलेलं आहे शेवटच्या चरणामध्ये नाथमारत फार गोड बोलणं करतात नाथमारत म्हणतात बाबा हे कशामुळे करतात नारद म्हणतो बाबा उदारपणे उदार एका जनार्दने निर्धार हा त्यांचा निर्धार असतो काय निर्धार असतो की जीवाला शिव बनवण्याचं कार्य साधू संत करत असतात म्हणून आपण असारिखी करती याती कुळ नाही चित्ती ज्या निमित्तानं आपण इथं आलो त्यांनी मला सांगितलं की थोडस वडिलांचं महत्व सांगा खरं शोकांतिका वाटते दादा बघा की आज या कलियुगामध्ये वडिलांचं आई वडिलांचं महत्व कीर्तनातून सांगावं लागतंय आणि मी बोललो अगोदर याला कारणीभूत फक्त आई वडीलच आहे आई वडीलच आहे आई वडीलच आहे हा कोण म्हणतं आई वडिलाचं महत्व मुलांना कळत नाही कोण म्हणतं कळत नाही मला असं वाटतं हा आमचे नरखेडे दादा आहे सुंदरा त्यांना आपल्या आई वडिलाचं महत्व कळतं घरी चर्चा झाली त्यांची ते म्हणलं आपल्या घरी येणार चिठ्ठी जर असेल एखादं पत्र जे असेल ते आमच्या नावानं नाही तुमच्या नावानं आलं पाहिजे म्हणले अशी विचार पाहिजे मुलांचे काय विचार पाहिजे ते संस्कार आहे घरात संस्कार आहे मुद्दा लक्षात घ्या सांगितलं दादा कारण जीवनामध्ये बाप ऐका ऐका ज्याचा बाप निघून गेला ना दादा त्याला खरं कळतं की बाप हा काय असतो जसं ज्याचा हात नसला ज्याला हात नाही त्याला विचार हाताची किंमत काय असते ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय असते ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते तसंच ज्याच्या जीवनातून बाप निघून गेला दादा त्याला विचारा खरा बापाची किंमत काय असते बापाची किंमत त्याला कळते दादा बापाची किंमत ऐका तुमचा बाप जर जिवंत असला तर कुठल्या पाप्याची नजर तुमच्या घराकडे वाकडी नजर पडत नाही दादा कारण बाप जिवंत आहे बाप घराचा बाप आणि बापाची किंमत खरी जर कळत असेल दादा सांगू तुम्हाला बाप गेल्यानंतर मुलांना कळते आणि मुलींना देखील कळते दादा खरं सांगू तुम्हाला सर्वात जास्त प्रेम करत असेल बाप तो आपल्या मुलीवरती करतो दादा मुलीवरती करतो का करतो मुलीवरती त्याला माहिती असतं मुलगी म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे मुलगी बापाच्या काळजाचा तुकडा असते का असते त्याला माहितीये की ही परक्याचं धन हे ही थोडे दिवस माझ्या जवळ राहणार आहे थोड्या दिवसानंतर माझ्या काळजाचा तुकडा मला परक करून निघून जाणार आहे ऐका दादा म्हणून तो बाप प्रत्येक बाप आपल्या मुलीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो दादा तुम्हाला एक प्रश्न विचारतो लक्ष द्या बाबा सर्वात जास्त प्रेम मुलावरती करतो बाप का मुलीवरती हो बोला ना कोणावरती काय करतो त्याचं कारण आहे त्याला माहितीये की मुलगी म्हणजे परक्याचं धन हे निघून जाणार आहे माझा मुलगा आयुष्यभर माझ्या जवळ राहणार आहे मुलाला मी कधीही जीवलावू शकतो कधीही प्रेम देऊ शकतो पण माझी मुलगी माझ्या जवळ थोडे दिवस आहे सांगू तुम्हाला दादा बापाचं काय जीवन असतं आईचं काय जीवन असतं सांगू दादा एखाद्या आईचा बघा एखाद्या मुलीचा संस्कार जर फाटका असला दादा ती मुलगी जर त्या ठिकाणी माहेराला सासरी जायला निघाली माहेरावरून तर सांगू तुम्हाला लसूण काय द्यायची वस्तू असते का कांदे काय द्यायची वस्तू असते दादा ती आई त्या मुलीच्या पिशवीमध्ये लसूण टाकते कांदे टाकते हा का कारण आपल्या मुलीला काही कमी पडलं नाही पाहिजे दादा काही कमी पडलं नाही पाहिजे सांगू तुम्हाला ऐका बापाची किंमत कळत असेल खरी माता भगिनींना कळते दादा हा सांगू तुम्हाला काय कळते अरे जो बाप आपल्या लक्षात एकच बाप असतो बाप म्हणजे रागवणारा बाप म्हणजे मारणारा बाप म्हणजे झोडणारा पण कठोर अंतःकरणाचा बाप असणारा तुम्हाला जर रडताना कधी पाहायचा असेल ना त्या बापाच्या मुलीच्या लग्नात जा तुम्ही
बापाच्या मुलीच्या लग्नात जा दादा. जो बाप कधी रडला नाही, ज्या बापानं कोणापुढे हात पसरले नाही, त्या बापाला जर हात पसरताना पाहायचं असेल त्या बापाच्या मुलीच्या लग्नात तुम्ही जा. जागासमोर हात पसरले नाही, पण मुलीच्या लग्नाच्या दिवशी जावई बापूच्या हातात हात घेऊन हात पसरतो. जावई बापू हात पसरतो तुमच्या पुढे. विनंती आहे तुम्हाला, मी माझ्या मुलीला हाताच्या तळफोडाप्रमाणे जपलं, कुठल्याही गोष्टीची कमी भासू दिली नाही. माझ्या मुलीला मी आयुष्यभर सुख देण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः त्याने हाल अपेक्षा सहन केली, पण माझ्या मुलीला मी जीव लावला. जावई बापू कधी तो कोणाच्या धुऱ्यावरती कोणाच्या बांधावरती माझ्या मुलीला मी कामासाठी पाठवलं नाही. जावई बापू तुम्हाला विनंती आहे, माझ्या मुलीला तुम्ही इथून पुढे सुखामध्ये ठेवसान एवढी विनंती. हात जोडतो तो बाप दादा. कशासाठी? फक्त मुलीसाठी. बाप खरं जर समजला आपल्याला बाप, तर खरंच समजणं गरजेचं आहे दादा. पण ज्याची वडील ज्या वेळेला शोकांतिका वाटते, ज्या वेळेला जीवनातून वडील निघून जातात, त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये बाप कळतो. त्या दिवशी बाप कळतो, शोकांतिका वाटते. सिंधुताई सपकाळ सगळ्यांना माहिती, सिंधुताई सपकाळ त्यांचं एक वाक्य ऐका. त्या म्हणायच्या, या महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी मरावं लागतं. बाप निघून जातो त्या दिवशी बाप कळतो. पण जिवंतपणे बाप कळतो दादा, तो थोड्यांना कळतो. थोड्यांना कळतो दादा, थोड्यांना कळतो. ज्यांना कळतो ते आई वडिलांचे फोटो आपल्या घरामध्ये लावून देवाप्रमाणे ते आई वडिलाला पोचत असतात. म्हणून या ठिकाणी झालेले कीर्तन रूपी सेवा, काही चुकला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजा. 5 मिनिटं तुमचे शिल्लक घेतले, काही शिल्लक न घेता या ठिकाणी गोड तुम्ही सगळ्यांनी महिला मंडळींनी एकदा जोरदार टाळी वाजवा आपल्या महिला मंडळींसाठी. तेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. काय गोड नियोजन आपण केलंय दादा, खरोखर गोड नियोजन केलंय. मला कळतं इशारा, ताण घेऊ नका. आनंदीला शिकलोय मी. लक्षात घ्या, गोड नियोजन आपण केलंय. खरंच सांगतो प्रामाणिकपणे, मरावं आणि तुमच्या पोटी जन्माला यावं. काय गोड नियोजन. असं तर तुम्ही प्रामाणिक सगळे असतील दादा. एकच जाता जाता विनंती करतो, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत आपला हा सप्ताह असाच चालत राहो. कोणाच्या अहंकाराची, कोणाच्या अभिमानाची सप्ताहाला या नजर लागू नये. हा सप्ताह अखंड चालत राहू. चंद्र सूर्य असेल एवढी सदिच्छा करतो. माझी सेवा संपवतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे बोली देवा महाराज महाराज तुम्ही नाही विचारिला धिकार. महाराज 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 तुम्ही ज्ञानेश्वरा बापाया पैकी करा. महाराज 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 तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.